असे म्हटले जाते की जोपर्यंत व्रतकथा ऐकली किंवा वाचली जात नाही तोपर्यंत आमलकी एकादशीची पूजा पूर्ण मानली जात नाही. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून कथा ऐकल्यानेच उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात. म्हणून पूजा केल्यानंतर तुम्ही येथे आमलकी एकादशीची उपवास कथा वाचू शकता. फाल्गुन महिन्याचा पवित्र काळ होता. वातावरणात वसंताची चाहूल लागली होती. मंद वारा वाहत होता आणि निसर्ग जणू भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला होता. हा काळ होता आमलकी एकादशीचा. धर्मशास्त्रांनुसार एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो. वर्षातील प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्त्व आहे, पण फाल्गुन शुक्ल पक्षातील आमलकी एकादशी विशेष मानली जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते, कारण आवळ्याच्या वृक्षात स्वयं भगवान विष्णूंचे निवास असल्याचे मानले जाते. प्राचीन काळी चंद्रवंशात एक पराक्रमी आणि धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता. त्याचे राज्य होते वैदिक नावाची सुंदर नगरी. ही नगरी समृद्ध, सुखी आणि धर्मशील लोकांनी भरलेली होती. राजा अत्यंत न्यायप्रिय होता. तो स्वतःही प्रत्येक एकादशीला उपवास करत असे. त्याच्या राज्यातील लोक त्याच्या मार्गदर्शनाखाली धर्माचे पालन करत. विशेषतः आमलकी एकादशीला तर संपूर्ण नगरी उत्सवाच्या रूपात सजत असे. त्या दिवशी सकाळी लवकर सर्व लोक पवित्र नदीत स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करत, मंदिरात जाऊन भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करत. आवळ्याच्या झाडाखाली दीप लावले जात, मंत्रोच्चार होत आणि व्रतकथा ऐकली जात असे. त्यावर्षी ही आमलकी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी होत होती. संपूर्ण नगरीत हरिनामाचा गजर होत होता. मंदिरात कथा सुरू होती. अशातच एक भुकेला आणि तहानलेला शिकारी त्या नगरीत आला. त्याचे आयुष्य पापमय होते. तो रोज प्राण्यांची हत्या करून आपला उदरनिर्वाह करत असे. त्याला धर्म, व्रत, पूजा याबद्दल काहीही माहिती नव्हती. त्या दिवशी तो दिवसभर शिकार शोधत भटकत होता, पण त्याला काहीही मिळाले नव्हते. थकून भाकून तो नगरीत आला. तिथे मंदिरात मोठी गर्दी पाहून तो थांबला. त्याच्या पोटात भूक होती, पण मंदिरात प्रसाद वाटण्याआधी पूजा आणि कथा चालू होती. तो मंदिराच्या कोपऱ्यात बसला. शिकारीला काही समजत नव्हते, पण तो तिथे बसून कथा ऐकत राहिला. कथा होती भगवान विष्णूंच्या महिमेची, एकादशीच्या व्रताची आणि पापक्षालनाची. भूक, तहान, थकवा सगळे असूनही तो उठला नाही. रात्र झाली. मंदिरात जागरण सुरू झाले. भजन, कीर्तन, हरिनाम चालू होते. तोही जागाच राहिला. त्याने जाणून बुजून व्रत केले नव्हते, पण त्या दिवशी त्याने अन्न घेतले नव्हते. रात्रभर तो जागाच राहिला आणि भगवान विष्णूंची कथा त्याच्या कानावर पडत होती. काही काळानंतर त्या शिकाऱ्याचा मृत्यू झाला. यमदूत त्याला घेऊन गेले. त्याच्या पापांची यादी मोठी होती. असंख्य प्राण्यांची हत्या, हिंसा, कठोरता. त्याला नरकात शिक्षा मिळाली. परंतु चित्रगुप्तांनी एक गोष्ट नमूद केली की आमलकी एकादशीच्या दिवशी त्याने उपवास केला होता, कथा ऐकली होती आणि रात्रभर जागरण केले होते. ही गोष्ट छोटी नव्हती. भगवान विष्णूंच्या कृपेने त्याला नरकवासानंतर पुढील जन्मात श्रेष्ठ योनी प्राप्त झाली. काळ पुढे सरकला. एका प्रतिष्ठित राजघराण्यात एक तेजस्वी बालक जन्माला आले. त्याचे नाव ठेवले गेले वसूर्थ. तो बुद्धिमान, पराक्रमी आणि दयाळू होता. लहानपणापासूनच त्याच्या स्वभावात धर्माची ओढ होती. त्याला आवळ्याच्या झाडाखाली बसायला आवडत असे. त्याला विष्णुभक्ती आवडत होती. जणू काही मागील जन्मातील संस्कार त्याच्या सोबत आले होते. वयात आल्यानंतर तो राज्याचा राजा झाला. प्रजेवर प्रेम करणारा, न्याय देणारा आणि धर्मरक्षण करणारा राजा म्हणून प्रसिद्ध झाला. एकदा राजा वसूर्थ शिकारीसाठी जंगलात गेला. हा त्याच्या मागील जन्माच्या संस्कारांचा अंश होता. दिवसभर तो भटकत राहिला. संध्याकाळ झाली. थकून भाकून तो एका मोठ्या झाडाखाली विसावला. तो गाढ झोपी गेला. रात्र गडद झाली. काही दरोडेखोर तिथे आले. त्यांनी राजाला ओळखले. त्यांना संधी वाटली की हा राजा आहे, याला मारून टाकू आणि त्याचे दागिने घेऊ. त्यांनी तलवारी उगारल्या. पहिला वार झाला, पण तलवार राजाच्या शरीराला स्पर्श करताच जणू अदृश्य कवचाला धडकली. दुसरा वार, तिसरा वार, कोणतीही शस्त्रे राजाला स्पर्श करू शकली नाहीत. अचानक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशातून दिव्य शक्ती बाहेर आली. ती शक्ती दरोडेखोरांवर तुटून पडली. क्षणात सर्व दरोडेखोर मृतावस्थेत पडले. परंतु राजा मात्र शांत झोपेत होता. पहाट झाली. राजा जागा झाला. त्याने आजूबाजूला मृत दरोडेखोर पाहिले. तो चकित झाला. तेवढ्यात आकाशातून वाणी आली, हे वसूर्थ, घाबरू नको. मागील जन्मी तू पापी शिकारी होतास, परंतु आमलकी एकादशीच्या दिवशी अनवधानाने केलेल्या उपवासामुळे आणि कथाश्रवणामुळे तुला हे पुण्य प्राप्त झाले आहे. त्या व्रताच्या प्रभावामुळे आज तुझे रक्षण झाले आहे.
राजा स्तब्ध झाला. त्याला जाणवले, धर्म कधीच व्यर्थ जात नाही. त्या दिवसनंतर राजा वसूर्थ अधिकच विष्णुभक्त झाला. त्याने राज्यात आमलकी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचा आदेश दिला. प्रत्येक वर्षी तो स्वतः आवळ्याच्या झाडाची पूजा करत असे. त्याने प्रजेला सांगितले, कधीही धर्माला कमी लेखू नका. एक क्षणाची भक्तीही आयुष्य बदलू शकते. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? अनवधानाने केलेले पुण्यही जीवन बदलू शकते. एकादशीचे व्रत पापांचा नाश करते. कथा श्रवण आणि जागरण अत्यंत महत्त्वाचे आहे. भगवान विष्णू आपल्या भक्तांचे रक्षण करतात. आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करण्यामागे कारण आहे. आवळा हे शुद्धतेचे, आरोग्याचे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. त्या वृक्षात विष्णूंचा वास मानला जातो. जो भक्त श्रद्धेने व्रत करतो, कथा ऐकतो, जागरण करतो, त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि संरक्षण प्राप्त होते. कधीकधी आपण केलेली छोटीशी भक्तीही आपल्या भवितव्याचा मार्ग बदलू शकते. आमलकी एकादशी आपल्याला शिकवते, भगवान विष्णू आपल्या भक्तांना कधीच विसरत नाहीत. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा. नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.